विदर्भ स्पेशल पेढ्याच्या पोळ्या, साटोऱ्या, यांना खव्याच्या पोळ्याही सुद्धा म्हणतात. चला तर बघूया. मी इथे पेढ्यांना फक्त मिक्सरमधनं सरळ ग्राइंड केलं आहे. त्यात पिठी साखर घातली आहे, त्यात थोडीशी विलायची पावडर, थोडंसं जायफळ घातलं आहे. एकीकडे मी इकडे कणकेमध्ये थोडासा रवा, मीठ आणि मोहनसाठी थोडंसं तेल घातलं आहे. मोहन आपल्याला थोडं मुठीबंद होईल अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, तसं मी बांधलं आहे. याला आता थोडं थोडं पाणी घालून छान याचा आपला मऊसूद अशी आपण लाटून हे ठेवून द्यायची आहे कणिक भिजवून. ती मी एक 3-4 तास ठेवली होती भिजून, तर रवा जरा फुगतो. आता एकीकडे आपण जे सारण बनवलं होतं त्या सारणासाठी एक पारी बनवली आहे. ही पारी साईडनी अगदी पातळ ठेवली आहे आणि मध्ये मी जाड ठेवली आहे, जेणेकरून जेव्हा आपण याला फोल्ड करू तर आपल्याला व्यवस्थित ती पोळी एकसारखी होईल आहे आणि आपलं सगळं सारण हे एंडपर्यंत पोचेल आहे. आता इथे आपल्याला पोळीला नॉर्मल मी पॅक करून घेतलेला आहे आणि बस आता याला लाटून घ्यायची आहे. बनते कोशिश लाटतामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे एकच गोष्ट, ती म्हणजे ती पोळी फुटली नाही पाहिजे. जर समजा ती कुठे फुटत असेल, कुठे होणार असेल, मला वाटतं आहे की कुठून क्रॅक होती आहे, तर तिला लगेच थोडंसं पाणी आणि कणिक लावून द्यायची आहे, जेणेकरून ती फुल्ली पॅक राहील आहे. ही अशी साधारण आपली रेग्युलर पोळीसारखी मी पोळी बनवून टाकली आहे. तुम्ही बघू शकता की एका बाजूनी व्यवस्थित तळल्यानंतर ती कशी छान टम्म फुगून येते आहे. ती छान फुगल्यानंतर त्याच्यावरती थोडंसंच आपल्याला तूप लावायचं आहे आणि छान खमंग खरपूस अशा आपल्या खव्याच्या पेढ्याच्या पोळ्या, साटोऱ्या तयार आहेत. आय होप तुम्हाला या व्हिडिओला आवडला असेल. प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा.